नमस्कार मंडळी, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमची सगळं पूर्ण पब्लिक आहे, तुम्ही मागे बघू शकता. आज परत आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. आता श्रावण महिना चालू आहे, तर आमचं चाललं आहे की आम्ही अंबरनाथच्या शिव टेम्पलमध्ये म्हणजे शिव मंदिरात जावं. कारण की आमचं कधीपासून श्रावण महिना जेव्हा सुरू झाला ना तेव्हा आम्ही झालेलं की शिव मंदिरात जावं. पण आमचं काय जाणं होत नव्हतं. आता आम्ही शेवटी फिक्स प्लॅन केलेला की जायचं आहे शिव टेम्पलमध्ये. तर आता आम्ही सगळे निघालो, मागे पण तुम्ही सगळे बघू शकता. आता आपण बघूया आम्ही जातो आहे कसं वगैरे. आता आम्ही ठाण्यात आहोत, ठाणा मार्केटमध्ये कोट नाक्यावरून आम्ही निघालो आहे. बघूया आता पुढे कसं काय. आता आम्ही आलेलो आहे अंबरनाथ स्टेशनला. आता आम्ही खाली उतरतोय शिवाजी मंदिरात जायला. कुठे जाणार आहे शिवम सांगेल. शिवाजी महाराजांचं चौक आहे, तिकडनं तुम्ही ऑटो पकडू शकता. अंबरनाथ स्टेशनला उतरलात की तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा, तिकडे आपल्याला हे शिव टेम्पलमध्ये जाण्यासाठी रिक्षा भेटतील, तिकडे तुम्ही ऑटोने येऊ शकता. तर आता आम्ही तर चाललोच चालत, आम्ही ऑटोने झालो. आता आम्ही सगळे आलो तर आम्हाला एकत्र टाईम स्पेंड करायचं, एकत्र मजा मस्ती करायची आहे. त्यामुळे आम्ही चालत पण जायला अर्धा तास किंवा 25 मिनटं लागतात आपल्या चालण्याच्या ह्याच्यावरती. आम्हाला अर्धा तासही लागेल. तुम्ही रिक्षाने सुद्धा जाऊ शकता, असं काय नाही आहे. आता बघत राहूया. आता आम्ही मजा मस्ती करतोय, ट्रेनमध्ये पण आम्ही मजा मस्ती केली. सो गाईज, आम्ही या पुतळ्याचं इथे आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे बघू शकता तुम्ही. आता इकडून आम्ही रस्त्याला लागलो आहे वाट्याला. तिथून आता डायरेक्ट आम्ही मंदिराच्या इथे थांबणार आहे. हे बघा आपली मंडळी बघू शकता तुम्ही. चला आता डायरेक्ट आपण मंदिराकडे भेटूया. आणि आम्ही रस्त्यात काय मजा केली ते पण तुम्हाला बघायला भेटेल. सो गाईज, आता आपण चाललेलो आहे टेम्पलला. लई चालवलं आहे माणसाने, अजून बरंच चालायचं आहे. आम्हाला बोलून निघालेलं 10 मिनटं तर रस्ता आहे. 10 मिनटं नाही, मी ब्लॉग चालू झाल्यापासून बोलतोय अर्धा तास लागणार. ते तुम्हाला बोलते काय, आम्हाला फक्त येडा बनवायची कामं केली आहेत. येडा वगैरे काही मी कोणालाच नाही बनवलेलं आहे. जवळच्या जवळ आहे गाईज, रस्ता बघा. जरा रस्ता बघा. ही आजकालची पिढी काय चालायचं एवढं आळस आहे. नाही, हॅलो, मला नको बोलू. मी ठाणे स्टेशन ते आमचा कोट नाका प्रोबॅबली 15 मिनटं आहे. आम्ही 10 मिनटात 10 ते 7 मिनटात आम्ही त्याला गाठतो. म्हणजे आम्ही एवढा फास्ट धावतो. मला नको बोलू, ज्यांना बोलायचं त्यांना बोलायलो प्लीज. बाकी दाखव गँग 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 गँग. आता आम्ही चालत चाललेलो आहे. आता सगळेजण चाललो. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात चाललेलो आहे. आता बघूया. हे सगळे चालले स्लो. ह्यांचं काय, ह्यांना पटापट चालता नाही आणि ह्यांना लवकर यायचं परत घरी. ह्यांचे नखरे पण असतात ना, कुठे जायचं असलं तर यांचे नखरे असतात की आम्हाला लवकर यायचं, या टायमिंगच्या आधी यायचं, त्या टायमिंगचे. आणि चालायला पण सगळे आळस करतं बघा. मी एकटा असायचो पुढे चालतो आणि हे सगळे मागे. माझंच काम असतं ह्यांना लोकेशन दाखवा, ह्यांना हे करा ते करा. ह्यांना सगळं. फायनली आम्ही पोचलेलो आहोत प्राचीन शिव टेम्पलच्या इथे. हा मेन त्यांचा एंट्रीचा गेट आहे. थोड्याच अंधारावरती 5 मिनटं थोडं पुढे आत चाललो ना, हा बघा गेट तुम्ही बघू शकता. हा गेट बंदांना आम्ही एंटर केलेला आहे. पुढे तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओत, बट थोड्याच अंतरावरती आम्हाला शिव मंदिर दिसतं आहे. आम्ही पोचू. वातावरण बाजूचं हे बघा, पूर्ण हिरवळ टाईप वगैरे गावच्यासारखं वातावरण आहे इथे. शांत आणि रिलॅक्स वाटतं एकदम. सगळे थकलेत चालून. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, रुद्रदेव जय महेश्वरा. आता आम्ही चाललेली बघू शकता. मागे पूजा चाललेली आहे, मार्केटला चाललेली आहे. आता आम्ही इथे सगळेजण बसलेले पूजेच्या इथे बघू शकता तुम्ही. सगळेजण आम्ही बसलेले आहेत. थोडा वेळ शांत वाटतं. इथे मंत्र चाललेले आहेत, भटजी घालतायत, मंत्र बोलतायत.
मित्रांनो आता आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. ही बघा माझी बहीण, ही व्लॉगमध्ये आता पहिल्यांदा आली आहे. तर आमच्या बाकीच्या व्लॉगमध्ये ज्या रील वगैरेमध्ये येणं ती वेगळी गोष्ट आहे, बट व्लॉगमध्ये आमच्याबरोबर पहिल्यांदा आलेली आहे. माझ्या सख्या बहिणीसारखीच आहे मला, त्यामुळे येते. बट ही जेव्हा येते तेव्हा आम्ही ब्लॉग काढत नाही, तेव्हा आम्ही कुठे जवळच्या जवळ जातो, त्यामुळे आमचा ब्लॉग निघायचा प्रश्न नाही येत. बट आज आम्ही अंबरनाथला आलो श्रावण महिन्यात, तर दर्शन वगैरे खूप मस्त आलेलं. पूजा पण आज चालू होती, तुम्हाला दाखवलीच असेल. तिकडे मस्त शांत वातावरण होतं. ते मंत्र पंडित मंत्र बोलत ज्या एकदम शांत आणि मन प्रफुल्लित होतं, एकदम भारी वाटत होतं. हे सगळं चालतात, मन एकदम प्रसन्न झालेलं. हे आता हळूहळू चालतं बघा. आता आम्ही निघालेलो आहे. आता इकडनं डायरेक्ट आता परत स्टेशनला आम्ही चालत जाणार आहे. बघू आता परत ते मला शिव्या घालेल की चालत नाही ते चालत नव्हते, तरी पण आता मी चालतच नाही बोलत. लाडकी बहिणीची माझ्या बहिणीचे नखरे बघितले. मला चिखलातनं नेऊ नको आणि इकडनं नको नेऊ नये, तिकडनं नको नाही. मागे तुम्ही बघू शकता सगळे चालतात. धन्यवाद. 5 जण आम्ही चालत चालू स्टेशन, आणि आमची 4 जण म्हणजे सोहम, खुशी, आविष्कार आणि तनुजाला बरं नव्हतं वाटत, त्यामुळे त्यांना बोललो की तुम्ही रिक्षाने जा. आम्ही चालू होतो. तर आम्ही थोड्या वेळात अंबरनाथ स्टेशनला बोलतो. अंबरनाथच्या मार्केटमध्ये आम्ही पोचत आलेलो आता. पोचलोय. माझ्या बहिणीकडनं ऐकून घ्या. बहिणीला दाखव रे पप्प्या, कॅमेरा तिकडे घे. केला सर. आता आपण आलेलो ठाणा स्टेशनला. आता आम्ही ठाणा मार्केटमध्ये मस्त अंबरनाथ वगैरेला दर्शन वगैरे झालेलं आहे. आता सगळे आपापल्या घरी गेले, तर आम्ही दोघं थांबलो. जरा आमचे फ्रेंड्स जरा दोघं तिघं भेटायला येतात, त्यांच्यासाठी थांबलो आहे. तर आता हा ब्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे. आपण या ब्लॉगचा एंड करत आहोत. आपल्या मंडळी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करा. आणि हो, माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि रील्स मी टाकतो त्या लाईक करा, आणि कशा वाटतात तिथे पण तुम्ही कमेंट करत जा. माझी इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल, तर तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकता. बाय.